ची प्राकृतिक रचना आपल्या समोर अक्षरशः उभी राहील. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे आपला भारत देश. एक असा देश जिथे जगातली सगळ्यात उंच शिखरं आहेत आणि त्याच वेळी विशाल सपाट मैदानही आहेत. सगळ्यात आधी आपण इथल्या उंच सखल भागांवर एक नजर टाकूया. आपण सुरुवातच करूया एकदम टॉपपासून, म्हणजे सर्वाधिक उंचीच्या प्रदेशापासून. विचार करा बरं, एवढी प्रचंड उंची 6000 मीटर्सपेक्षा जास्त. हा भाग भारतात नेमका कुठे असेल? ही एक प्रकारे भारताची नैसर्गिक भिंतच आहे. अगदी बरोबर. भारताच्या उत्तरेला एखाद्या मुकुटासारखा शोभणारा आपला भव्य हिमालय. आणि हा फक्त डोंगर नाहीये, तर ही एक अशी नैसर्गिक प्रणाली आहे जी भारताचं हवामान, इथल्या नद्या सगळं काही नियंत्रित करते. आता जरा दक्षिणेकडे येऊया. इथे आपल्याला दोन मुख्य पर्वतरांगा दिसतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. एकीकडे आहे आपला सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट. तो एकदम सलग आहे आणि जसजसं आपण दक्षिणेकडे जातो तसतशी त्याची उंची वाढत जाते. याच्या अगदी उलट आहे पूर्व घाट. तो तुटक्या तुटक्या टेकड्यांसारखा आहे, विखुरलेला. भारताच्या अगदी मध्यभागी पठारांची एक मस्त साखळी आहे. आपण जर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास केला तर सगळ्यात आधी लागतो जगातला एक अतिशय प्राचीन पर्वत अरवली. त्यानंतर येतो माळवा आणि बुंदेलखंडाचा पठारी प्रदेश. आणि शेवटी पूर्वेकडे खनिज संपत्तीने भरलेला छोटा नागपूरचा पठार. पर्वत आणि पठार म्हणजे काय? तर पाण्याच्या प्रवाहाची उगमस्थानं. आता आपण हे बघूया की या उंच प्रदेशातून ज्या नद्या निघाल्या त्यांनी भारताला कसा आकार दिलाय. पण त्याआधी ना एक संकल्पना समजून घेऊया. जलविभाजक म्हणजे काय? सोपं आहे. समजा एका उंच भागावर पाऊस पडला तर तिथून पाणी दोन विरुद्ध दिशांना वाहत जातं, बरोबर? तर तो जो उंच भाग आहे ना त्याला जलविभाजक म्हणतात. तोच ठरवतो की कोणतं पाणी कुठल्या समुद्राला जाऊन मिळणार. भारतात याचं सगळ्यात उत्तम उदाहरण